Dewa
माझी जुहा तरी हे हो का शतखंड पडो झडो नियारांड काहीचे साठी करील वळवळ करंटी तरी हे हो का शतखंड पडो झडो नियारांड तुका म्हणे कर कटी तयाचा विसर तरी हे हो का शतखंड पडो झडो नियारांड पंढरीच्या देव पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया शरण शरणजी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीची वाटा मजदावा व्यासवटा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची ओम नमो सद्गुरु निर्गुणा पार नाही तव गुणा बैसोनी माझे रसना हरिगुण वर्णावे देवी मी जे जे बोले ते प्रभू तुमचे शिकविले म्हणून अवधारे जो आपुले आपण देवा मस्तक हे पाय तरी हे हो का शतखंड पडो झडो नियारांड उपस्थित प्रभुप्रिय सज्जन तथा माझ्या आया बहिणी तुम्हा सर्व आभार वृद्ध मायबापांच्या चरणसेवेचा जो योग या ठिकाणी आहे तो किम निमित्तानं आहे तुम्हा सर्व मायबापांना विदित आहे अखिल कोड ब्रह्मांड नायक भगवंताच्या कृपेनं ग्रामदैवत हनुमंतरायाच्या कृपेनं पूजनीय सद्गुरू मास्तर बाबा खायदेकर यांच्या आशीर्वादानं पूजनीय श्रीगुरू माऊली बाबा खायदेकर पूजनीय कोल्हे बाबा पूजनीय गोगीर बाबा त्या थोर महंतांच्या आशीर्वादानं तुम्हा सर्व सज्जन भाविक भक्तांच्या सहकार्यानं तरुण मंडळीच्या अथक परिश्रमानं या पवित्र पावन भूमीमध्ये गेल्या 35 वर्षापासून संसारूपी सागरातून तरुण जाण्याकरता माऊली ज्ञानोबारायांनी नाव तयार केली
त्या नावीचं नाव आहे ग्रंथराज ज्ञानेश्वर. अशा महान ग्रंथाचं पारायण पूजनीय आमचे शेळके बाबा, अण्णाबाबा शेळके, पूजनीय सुनील बाबा याच गावचे, या महात्म्यांच्या मुखातून ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण. एक एकाहुनी बळी दे महान महान वारकरी संप्रदायाचं वैभव असणारे आमचे वारकऱ्यांचे रत्न, एक सात्विक आणि गोड व्यक्तिमत्व आमचे गुरुबंधू रमेश बाबा आहेत. आदरणीय संगीत विशारद, संगीत अलंकार आमचे देवीदास बाबा आहेत. मृदंग सम्राट, मूर्ती लहान पण कीर्ती महान. दिसायला बुवा बारीक केली काय, आमची विदर्भाची भाषा आहे. आम्ही म्हणत असतो काही काही मिरच्या लय जाड्या असतात, पण पावभर खाल्ल्या तरी काही नाही होत, पण बारीक मिरच्या तिखट असतात. काही समजलं? त्या घाम फोडतात, गोड मृदंग वाजवतात. परिसरातील सर्व भाविक भक्त, आमच्या वारकरी संप्रदायाचे निष्ठावान सगळे सेवक मंडळी या ठिकाणी आहे. परिसर पावन आहे. गाव लहान आहे पण महान आहे. गावाला असं पळत गेलो तर भीती करत चक्कर मारून येतो, पण एवढ्या लहानशा गावामध्ये एवढं सुंदर मंदिर, एवढा सोहळा चालू आहे. धन्य त्याची माय, धन्य त्याचा बाप, अंगी अनुताप हरिनाथ. मला माफ करता बुजुर्ग मंडळी, पण मी बोलून जातो. हा सप्ताह तुमच्याच्यानं नाही, तुम्ही केला असेल पण एवढा नशीब. हे एवढं करण्यासाठी आमच्या तरुणीची तरुण भाग्यवंत नटे हरी कीर्तना. म्हणजे जेवढी मंडळी दिसून राहिली ना, इथं तरुण मंडळी जास्त आहे. बुजुर्ग मंडळीचा अपमान नाही करता, तुम्ही माझ्या वडिलाच्या वयाचे, पण खरं बोलायला भिऊ नये. बऱ्याच गावच्या बुजुर्ग लोकांना सप्ते बंद पाडले. या गावात 35 वर्षे टिकवला, चांगली गोष्ट आहे, पण तरुणांनी धुरा हातात सांभाळली, हे त्याहून चांगली गोष्ट आहे. ज्याच्या आईचं दूध शुद्ध असते, ज्याच्या बापाचं रक्त पवित्र असते, त्याला परमार्थाची गोडी असते. यात मोठेपणा त्यांचा नाही, तुमचाच आहे. वाडवडिलांनी संस्कार लावले म्हणून तरुण येऊन मंडपात बसले. बऱ्याच ठिकाणी तरण्यांची, म्हणजे एवढ्या लहान गावात एवढा सोहळा होते, निर्व्यसनीपणा वाटोळ झालं गावाचं. 15-16 वर्षाचे लेकरं दारू प्यायला लागले. तुम्ही 35 वर्ष सप्ताह टिकवला गावकरी जुने मंडळी, त्याचं हे फळ आहे की तरुण मंडपात बसले 35 वर्षात. एवढा दिव्य सोहळा. मला याच गावातल्या आदरणीय गोड व्यक्तिमत्व सचिन भाऊ साळुंखे, हो हे करते, हो ते अजून ओळखही करून नाही दिली. बरं आलो तर भेटायला आले नाहीत पहिले, दुसरीच म्हणते त्याच्या मागे गडबड असेल, पण गोड बोलून ताईत घेतली. म्हणजे काही काही लोकांच्या बोलण्यात अहंकार वाटतो, पण यायच्या बोलण्यात अहंकार नाही. बाबा बाबा असं वाटतं. लहानसं गाव आहे बाबा, म्हटलं काय वाटायचं. पत्रिका पाहून समजलं लहान नाही, आनंद वाटला माऊली. म्हणजे माझ्या मनातल्या काही इच्छा बाकी होत्या त्या आज तुम्ही पूर्ण केल्या. खरं सांगतो बरं, चॅनल मधून कट कर. आनंद वाटला या गावात येऊन. लहान लेकरं कीर्तनात आहे, बुजुर्ग मंडळी कीर्तनात आहे, तरण्यांची संख्या भरपूर आहे. बहिणी हो, तुम्हा सगळ्यांना वंदन करतो, कारण भूमीची मार्दव सांगे कोमाची लवलव. तुमची कूस पुण्यवान आहे म्हणून असे लेकरं तुमच्या पोटी जन्माले आले. असा दिव्य सोहळा वर्णन करावं तेवढं थोडं आहे सचिनला, पण मी आता गावाचं वर्णन करावं आपण कधी सांगत. बरोबर आहे बाबाजी, पटपट बोलतो. असा दिव्य सोहळा. आणि या सोहळ्यात तिसऱ्या दिवसाची सेवा माझ्याकडे ज्यांच्यामुळे आली, पूजनीय वैकुंठवासी सुशीलाताई यांच्या स्मरणार्थ, सुशीलाताई लामखेडे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या चिरंजीवांनी, आदरणीय दिलीप भाऊ लामखेडे आणि दुसरे चिरंजीव इथं कीर्तनाला आलेले आहेत. या गावात त्यांची भावकी आहे.
दुरून इथं आले. त्यांच्या आईच्या निमित्तानं त्यांनी आजचं कीर्तनाचं यजमानपद घेतलं. काही लोक गावात कंजूशी करतात, यांनी दुरून येऊन इथं कीर्तन. म्हणजे सज्जन का पैसा साधूवर फकीर, दुर्जन का पैसा डॉक्टर वकील. नाथरायांची शब्द आहे, मी बोलत नाही. सज्जनाचा पैसा परमार्थ, काही काहीच्या दारात शब्द असते पण तो घरात पसरते. आणि काही काही तुमच्यासारखे लोक 20-20, 25-25 किलोमीटरहून कीर्तनासाठी येतात. हे सज्जनपणाचे लक्षण आहे. त्यांनी दुरून येऊन इथं कीर्तनाची सेवा घेतली. लक्ष देऊन ऐका. श्रीमंत असोनी दान न करी. मी नाही बोलत, नाथ बाबा बोलतात, फक्त मी सांगतो. श्रीमंत असोनी दान न करी, गरीब असोनी भजन न करी, तया गळा पाषाण बांधोनी समुद्रा जान बुडवा. अर्थ आला लक्षात? श्रीमंत आहे पण दान देत नाही, पंगत घेत नाही. गरीब आहे, कीर्तनात येत नाही, त्याच्या गळ्यात पाषाण बांधा आणि त्याला समुद्रात नेऊन टाका. असली सामर्थ्य वैभव स्वयं करावा महोत्सव, नागरी महोत्सव सर्व मिळवणी करावा. सामर्थ्य असेल एकट्यानं दातृत्व, एकट्यानं अन्नदान करावं. नशील 4 जण सोबत येऊन सोहळा करावा. आनंद वाटला. असा सेवेचा योग 3ऱ्या दिवसाची सेवा आहे. सेवेसाठी जो अभंग घेतला तो लक्ष देऊन ऐका. झोप नाही आली नाही, एक माय झोपली म्हणून अजून कीर्तन सुरूही झालं नाही त्या मायनं. असं 56 नंबर 2 घेत माय लय लक्ष असतो. एकानं तंबाखू खाल्ली, खोटं वाटते, पकडून देऊ माणूस. तंबाखू खाल्ली, कीर्तनात खाल्ली. खाऊ नये तंबाखू, जास्त लागेल कीर्तन. मी पटपट बोल, खरं खाल्ली बरं, फेकते तो आता. जाऊ दे, पटपट बोलतो. असा सेवेचा योग सेवेसाठी घेतलेला जो अभंग आहे, हा अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे तुकोबारायांचा 4 चरणाचा आहे. या अभंगाच्या माध्यमातून श्री तुकोबाराय देवाशी बोलतात. लक्ष द्या, देवाशी बोलतात. देवा पांडुरंगा, तुझ्या नामाच्या दृष्टीनं माझी जीभ दोष आहे. जिभीमध्ये 2 दोष आहेत, एक कर्माचा व्यभिचार, दुसरा भोगाचा व्यभिचार. तुकोबारांचा देवा माझी जीभ दोषरहित आहे आणि व्यंजना वृत्तीनं जगताला उपदेश करतात असा आजचा. आता प्रश्न बाकी आहे, उपदेश कुणी करावं, कुणाला करावं, कसा करावं, कशा करता करावं. उपदेश म्हणजे काय? लांबून बोलणार नाही, घाई बोलायचं आहे, भरपूर सांगायचं आहे. उपदेश गुरु करतात, साधू करतात, मायबाप करतात. पहिला प्रश्न, तुकोबाराय आपले कोण? जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, संप्रदाय सगळ्यांचा येथून या. तुकोबाराय हे जगाचे गुरु आहे. तुकोबाराय साधू आहे. साधू म्हणजे पांढरे कपडे घातले कीर्तन करते म्हणजे साधू, गायन करते म्हणजे साधू, मृदंग वाजवते म्हणजे साधू, टाळ वाजवते म्हणजे साधू, पारायण करते म्हणजे साधू. बरोबर? राग द्वेष रहितत्वम उदासत्वम. थोडक्यात व्याख्या आहे. साधू कोणाले म्हणाव? जे कधी कोणाचं वैर करत नाही त्याला साधू म्हणा. बरोबर आहे बाबाजी? आमचे गुरुजी सांगत, श्री गुरु वक्ते बाबा म्हणत, जो कधी कोणाचं वैर करत नाही तो साधू. मी माफी मागून बोलतो बाबा, जेवढं वैर आपल्या बाबा लोकांनी झालं एवढं वैर राजकीय नेते उरलं नाही. देवाची शपथ, मी 5 राज्य फिरतो. माझ्यावर 3 गुन्हे दाखल व्हायला या चॅनलला पाहिजे. 3 गुन्हे. मी काही चोऱ्या करत नाही, फक्त खरं बोलतो. तर मी 3 गुन्हे माझे रमेश बाबा चौकशी केली, 3 महाराजच निघले. आता युट्यूबले तुम्ही पाहिलं ना, आमच्या महाराज लोकांच चालू असते. पुणे भागात जा तुम्ही, एक भाग सुटला नाही. तुम्ही लोक आमचं वैरच करत नाही, आमचे वैरी आम्ही जा.
कीर्तनकाराच्या विरोधात कीर्तनकार कोणी, यांच्या विरोधात दुसऱ्या पकवाजाला विचारायचं कसा बाजू खरं आहे माय दुसऱ्याला विचारा. एखाद्या कीर्तनकाराला शिवाय कीर्तन कसं अभ्यास नाही त्याचा. हे असंच आहे. खेकड्याच्या जातीचे झाले आपणा घात करू शत्रू झालो. श्री गुरु आबाने दृष्टांत झाले. मी शांत कीर्तन करतो बघा, सगळे लोक माझ्यासारखेच आहेत. म्हणजे जास्त स्टँडर्डपणाने या भागात मी जसा तसेच तुम्ही मस्त मला बरं वाटून राहिले. मी आज 3 घंटे कीर्तन करतो. श्री गुरु आबा सांग पुत्री द्यावी बसरे खाले अगोप्या पुत्री लक्ष देऊन ऐका पण दृष्टांत कामाचाच आहे. हो कुत्री व्याली कुत्रीनं पिल्ल दिली. कुत्री पिल्ल देत असते सरळ कुत्रीनं पिल्ल दिले. मग कुत्री तिच्या पिल्लांना सांगे बाहेर जाऊ नका हे जग वाईट आहे. पिल्ल काटे कुत्रा वैभव झाला. काही दिवसाला ते पिल्ल मोठे झाले असे उड्या मारायला लागले. म्हणजे लहान लहान लेकरायले ते पिल्ल दिसले. लेकरायले आवडतात ना पिल्ल कुत्रीचे आवडतात की नाही आवडले. पण त्यांनी एक एक पिल्लू उचललं घरी नेलं. ते पिल्लाईले दूध बिस्किट दूध बिस्किट दूध बिस्किट. मग ते पिल्ल आमच्यासारखे दूर दूर फिरायला लागले. मग ते उड्या मारायला लागले. मग ते पिल्ल मोठ्या मोठ्या कुत्र्याला दिसले. राग आला त्या कुत्र्याने. मग त्याने ते पिल्ल रक्ता भांबड केले आणि कुत्रीचे पिल्ल रडत रडत कुत्री जवळ गेले. मम्मी कुत्री म्हणे मूर्ख हो मी सांगो बाहेर जाऊ नका हे जग वाईट आहे. त्याचे पिल्लू महाराज माझ्यासारखं म्हणे आई जग वाईट नाही. रथात बसवला रे हा घोडा शिवाय या गावात रथात. जसे जसे फोटो काढत मी तसा तसा. हे ते पिल्लू सांगे कुत्री. ते पिल्लू सांगे हे कुत्रीने आई लोक लय चांगले आमच्या गळ्यात हार टाकतात. हे जेव्हा ते महाराजाच्या घरी जेवण होतं. आप्पा महाराज 2-4 भाज्या हे खा बाबा ते खा बाबा पापड घ्या हे घ्या हा जीव घालतात. हे पिल्लू सांगे कुत्री. पण ते कुत्री म्हणे पिल्लाले मूर्खा. पण एवढं जर हे लोक प्रेम करतात तर तुमचे हाल कोण केले. त्यावेळेस ते पिल्लू बोललो म्हणे आई आपल्या जातीत काही कुत्रे बदमाश आहेत. यायची समजलं. साधू कपड्यानं ओळखू नका मंडळी. आई मुक्तावली म्हणतात वरी भगवा झाला नामे अंतरी वश केला कामे त्याला म्हणू नये साधू जगी. दोन्ही प्रमाण ते बाबा म्हणतात बहुरूपी धरी. तुमच्या गळ्यात जेवढी माळ नाही भाऊ एवढ्या माळी गाई म्हशीचे दलाल घालतात.
बरोबर बोलतो. हा ते दलाल तुम्हाला माळ दाखवतात. भाऊ माळ कधी आहे तुमची गाय घेऊन कापणार आणि विकतात. आपण सगळे शेतकरी लोक खरं आहे. आपल्या माडीने लागली एवढ्या माडी कापणारे घालतात. हाय साधू बाबांनी तसंच आपल्याला पोटून गेलं. जास्त काम क्रोध गेला तो साधू झाला. साऊंडचा आवाज कमी झाला याच्यावर रागावला तो साधू. जो वैर करत नाही तो साधू. आपण त्याच्या नखाची बरोबर करत तरी सांगत. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम सावता माळी गोरा कुंभार चोखा मेळा बंका महार संताजी महाराज सेना महाराज रोहिदास महाराज जनाबाई बहिणाबाई सकुबाई मीरा सगळे साधू. कधी कोणाचं वैर केलं बापू. नाथाच्या अंगावर मुसलमान थुकला प्रसाद देऊन. 7 वर्षाच्या मुक्ताबाई गल्लीत मारलं. तिने देवाची आई रागानं पाहिलं असतं तरी त्याची राग केली ती एवढी पावर. मेलेले लोक जिवंत केले त्या मायनं आणि तिने स्वतः मार खाल्ला. ज्ञानोबारायांना गल्लीत पाडलं. जगद्गुरु तुकोबारायांना चालू कीर्तनात मारलं आणि तरी मारणाऱ्याच्या घरी जाऊन त्याचे हात दाबून दिले. तुम्ही मारून पहा बरं मला. इमानदारीनं मी बी दाबून देतो. हा खरं हा तुकोबाराय साधू आहे म्हणून. दुसरा प्रश्न उपदेश कुणाला करावा. 2 घागरी पालथ्या माणसं. इकडे काय पालथ्या म्हणतात पालथ्या. एका घागरीवर 7ची मोटर लावली चौकदार करता आणि एका घागरवर 5ची लावली. कोणतीनं भरले 7च्या मोटरीनं भरीन की 5च्या मोटरीनं. 7च्या. तू सांग रे 7च्या. तू रे हा तुमच्या सगळ्याच्या लक्षात आलं ना. मग समजलं काय. मी म्हटलं दोन्ही घागरी पालथ्या ते तुम्हाला विचारलं बापू. म्हटलं पालथ्या म्हणतात की उघड्या. विचारलं मी यायला विचारलं 7ची भरीन की 5ची. ते म्हणतात 7ची. हो बाबू 7ची भरत नाही 5ची नाही. तुमची सगळ्याची मोटर लावली तरी राग आणून देऊ नका सरळ बस. पालथ्या घागरीवर कितीही पाणी ओतलं तर ते भरत. तशा जगामध्ये अनेक घागरी आहे की ज्या आई झाडावर माकळ बसलं पावसानं भिजलं. मग त्या झाडावर एक चिमणी सुगरण बसली. ती चिमणी त्या माकडाने म्हणजे माकडा अरे उन्हाळाभर फिरला. कोण म्हणे आई तुम्ही नका बोलू दे. कोण म्हणे बोला. कोणाला बोले उन्हाळाभर फिरला. तुम्ही टेन्शन घेऊ नका बहिणी हो. मी तुमच्या लेकरासारखा आहे. तुम्ही मायसारख्या मी अपमान होऊ देत नाही. चिमणी म्हणे माकडाला उन्हाळाभर फिरला एक काही खाली नाही. ते माकड म्हणजे चिमणीला मी तुला भाड्यानं खोली मागतो काय. मरून कोण राहिलं. घर माझं करते तुला काय करायला लागते. ती चिमणी त्या माकडाला म्हणे मर. मर म्हटल्यावर राग येते ना आई. खरं बोला येते ना. मी जर म्हटलं तुम्हाला मर तर लगेच ती आई म्हणे तुझ्या काय बापाचं खातो रे. राग येईल ना. मग माकडाने राग आला आणि रागानं माकडानं चिमणीचं घर मोडलं. तुम्ही आम्ही सारखे चाललो द्वारके. चिमणीने घर नाही माकडाने. तुम्ही कोणीच बोलू नका. माझ्या मावल्या सांगते बहिणी हो. चिमणीचं घरट का मोडलं कारण तिनं उपदेश कोणाला केला. बरोबर आहे. अर्थ समजला काय. मी तुमचा लेख म्हणून सांगतो तुम्ही लक्ष. तुम्हाला समजला नाही ते हो म्हटलं तुम्ही डबल सांगतो. बहिणी हो चिमणीनं माकडाला उपदेश करू नये गरजेचं आहे म्हणून सांगतो. बरं बहिणी हो भाऊ म्हणून बोलतो.
पेते ना पिऊ द्या. कर्जा भूल जरा कोणतेच बाबा हे सांगत नाही, मी एकटाच बाबा सांगतो पिऊ द्या. सकाळी पेते, संध्याकाळी पैसे नाही, लाडकी बहीण योजना बाहेर काढ. त्याने म्हणा अर्धी तरी घे. नाही आपलं कसं आहे, सगळे बुवा लोक सांगतात दारू गांजा मत पिओ यारो अक्कल गुम हो जाती. हम नाही सांगते, मी अलगच सांगतो. मी तुम्हाला एक सांगतो ते ऐकत नाही. पेते सकाळी, संध्याकाळी पैसे नाही, तुम्ही द्या अर्धी घे. तुम्हाला यानं आमचा काय फायदा? फायद्यातच कोण 300 किलोमीटरहून आलो बिना फायद्याचं सांगेल आलो. हो फायदा काय मी यानं माकड लवकर मरते. मला रागीटपणे आईले म्हणजे पाया पडतो बहिणी. पहिलेच बोललो, मूर्खाच्या नावाचं कुंकू लावून जगल्यापेक्षा विठोबाच्या नावाचा बुक्का. मी कधी कधी सांगत असतो आई, मी म्हणतो त्याच्या देखत म्हणा. त्याने म्हणा घे रे मेला रे घे. मी नाही बोललो, संत बोलले. विश्वासी त्याची प्रश्न दुसरा. उपदेश म्हणजे काय? हितकथनम उपदेशम. हिताचं सांगणं याला उपदेश म्हणतात. संत कधी अनहिताचं बोलत नाही. गोंगाट होते, समजत नाही. काय म्हटलं बाबा? हिता संत अनहिताचं. हित म्हणजे साधू अनहिताचं कधी बोलले नाही, आपल्या हिताचंच बोलले. हित ते करावे हित. 35 वर्ष झाले सप्ताह आहे तुमच्या गावात. काकडा कोण घेते? तुम्ही आहे काय? आदित्य सांगा ना कोण कुठं आहे बाबा? तुम्ही असता? 35 वर्ष झाली. तुम्ही येता काकडे? काय बिघडते आल्या तर त्या म्हाताऱ्या बाया घ्यायला सुना आहेत त्या जा भजन करायचं मस्त. बरं कधी येईन असं आपण म्हटलं काय? सकाळी उठोनी शेताचे रस्ते धरा, शेजारी लोकांचे तुम्ही बांध कोरा. म्हणतात कधी बाबा असं? ते उठले की त्याची एकच धंदा आपल्याला उठवायचा. उठा जागे वारे स्मरण करा, उठा उठा जागा पाठी भयाले, पंढरी वाचुनी तुझा राम राम स्मरा.
हरी हरी तुम्ही हरिमुखे म्हणा हरिमुखे पुण्याची गणना करतुनी विनवितो तुम्हारे तुम्ही नका करू नका गुंतू तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही बघा रे बापानो किती सांगू तरी पुढे शिंदळीचे काय माय गेली अशा शिव्या दिल्या हो हे सगळे शिवेचा अर्थ शिव्याले माहित आहे पण सांगतात हे खोटं नाही सांगत मला माहित आहे भटकीचा कोण शिदळीचा कोण लटकीचा याचा अर्थ आमची श्री गुरु महाराज सांग माझं वय कमी पडते मी सांगलं एक दोन ठिकाणी पण आमच्यावर कोणी दाखवत नाही एक दिवस मी असं म्हटलं होतं भटकीचा कोण कोणाला म्हणतात भटकी एक जण म्हणे सांगा बाबा सांगा म्हटल्यावर सांग काही झालं तर म्हणे मी आहे पाठीशी मी सांगतो मी म्हटलं भटकीचा म्हणजे ठेवलेल्या बायकोचं लेकरू मी डायरेक्ट बोललो भाऊ आणि तो मला सांगा म्हणे बाबा तोच तसा होता मग मला नारळ बी नाही भेटलो बाकी काही नाही मग गाडीत का गोमूत्र टाक आता सांगणं बंद केलं काय सांगत नाही सांगल्याशिवाय किती सांगून तरी नाही कधी भटकीचे पुढे शिंदळीचे रडती काय लय विस्तारानं बोलत नाही मावल्या खरं बोला तुम्ही तुमच्या लेकराला शिव्या दिल्या की नाही बरोबर बोलले ते हो आईले अधिकार आहे शिवी देतेच माय पण ती आई असो राग अनावर झाला माझे खत रमेश महाराज देवदास महाराज माई बायको माझे खत मा पुढे म्हणजे गाढवाच्या मला राग आला मी 2.5 महिने कीर्तनच केले घरीच महाराज वाद ऐका आईले अधिकार आईले अधिकार हो जी आई लेकराले मारत नाही ना मी सांगत असतो त्या आईने ती त्याची वळली ह्या जुन्या म्हाताऱ्या लेकराले मारत एका रट्ट्यामध्ये हिवाळ्यात पाऊस आला झटकीले लेकर तुम्हाला भेट आता आता जेवढे हे लेकर बिघडून राहिले ना त्याले कारण ही आईच आहे चांगले घडले त्यालाही कारण आहे तुम्ही तुमच्या लेकराच्या जीवनातले कुंभार आहे कुंभार दादाले वाटलं तसं त्याचं मळकं घड तुम्ही ठरवलं तसं लेकरू घडवू शकता छत्रपती शिवाजी महाराज घडले मासाहेब जिजाऊ होत्या म्हणून घडले तुम्ही लक्ष देऊन ऐका मावल्या लेकरू चुकलं की माफ नाही करायचं मारायचं 12 वर्षाचं होईपर्यंतच मारा शास्त्र सांगतो तुम्हाला 12 नंतर लेकराले मारूच नाही 5 वर्षाचं होई लोक मारू नये असे शास्त्र आहे 5 वर्षाचं लेकरू होईपर्यंत त्याला जर मारलं ते जर रडलं तर तुमचे पित्र तुमच्यावर कोपतात एकदा पात्र झाला रे 12 वर्षाचा
12 नंतर लेकरू हे नजरीले भेलो पाहिजे. तुम्हाला समजून राहिलं ना, बापाच्या नजरीले लेकरू भेलो पाहिजे, पण त्याच्या आधी त्याची माय भेली पाहिजे. काही काही गोष्टी बारीक सांगतो तुमच्या लक्षात आलं नाही. मारायचं राग येणार नाही ना, बोलतो तुम्ही मारत नाही, माहित आहे प्रेमळ अंतकरण आईचं, मग नका मारू. पण पती जर लेकराला मारत असेल तर आडवे येऊ नका. जेवढे लेकर बिघडून राहिले तुम्हीच कारण. आम्ही लेकराने मारायला लागलो की ह्यामध्ये बरं नका, तो काय मोठा झाला काय, मग काय डंगरा झाल्यावर मार. पुरुष मंडळ तुम्ही एक ऐकाल का आपलं सांगू, मग बोलू आपण पुढे. ऐकताना सगळे तुम्ही जर लेकराले मारायला लागले आणि त्याची आई मदत आली मारू नका, एकदा त्याला सोडा. मी काही म्हटलं मी म्हटलं का काही, राजाचं काम नाही. पण तुम्हाला समजलं ना, साधू संतांनी शिव्या दिल्या आईचं. हा संत आई आहे याले प्रमाण नाही. संत आई कशी काय मी पटवून देतो ना, याले अर्थवाद म्हणतात. संत आई आणि देव बाप असं कसं महाराज, तुम्ही संत माय साधू संत मायबाप जे एका दयेचे, हे बरोबर आहे. मी जरा अलग सांगतो, पटलं तर घेता नाही तर माफ करता. साधू माय देव बाप असं कसं महाराज, प्रेमात फरक असते. बापाच्या प्रेमात मायच्या प्रेमात फरक आहे. देवाच्या प्रेमात साधूच्या प्रेमात फरक आहे. उदाहरण तुमचं नाव काय भाऊ? अमोल दादा. अमोल भाऊ एखादं शंभळ लेकरू आलं शिकून ऐका, मला बापाचं प्रेम झालं. शंभळानं भरलेला आहे, गाडाला शंभळ आहे, असं शंभळ आलं तुमच्या मांडीवर बसलं. 2 मिनिट घ्या. माझ्या एक प्रश्नाचं असं थोडक्यात उत्तर द्यायचं, पटपट बोलणं आपल्याला. शंभळानं भरलेले लेकरू तुमच्या मांडीवर बसलं. माझा प्रश्न असा आहे, तुम्ही त्याची किती मुखे घेता? उत्तर भेटलं भाऊ, हे प्रेम आहे. हे प्रेम आहे. शंभळ लेकरू जवळ आलं, बाप लगेच मी तसाच आहे. ते लेकरू काढून देत, ते यायच्यात गेलं. तुम्ही काढून देसाल बहिणी हो. 10,000ची साडी असली तरी पदर काढते, त्याचा शेपूट पुसते, पटापट मुकी घेते, मांडीवर झोपते. ते प्रेम आईच आहे. संत आई आहे, देव बाप हे माय माऊली. देव बाप भक्ता राखी दुर्जनाशी. देवाने शंभर चालत नाही. मला विक्षेप्रहित त्वयि सती साधन चतुष्टय संपन्न त्वयि सती स्वरूपा ज्ञानत्व अधिकारी. ज्याचा मन नावाचा शंभूळ गेला, पाप करण्याची इच्छा. विक्षेप नावाचा शंभूळ गेला, चित्ताची चंचलता. आवरण नावाचा शंभूळ गेला, अहंकार. संत पदाला प्राप्त झाला. देव त्याने जवळ विठू माझा गोपाळांचा. त्यात आपल्यासारखे होते का झाबे कधी? देवाचं काम देव बाप आहे. दुर्जनाशी संवादी. संत माय आहे. खटनट यावे म्हणून शिव्या दिल्या. आलं लक्षात? ऐकत नाही म्हणून शिव्या. तुम्ही ऐकताना साधूच चांगला भाग आहे. नका करू संसार श्रमा, नका गुंतू. संसार सोडून द्या. तुमच्या जमिनी आमच्या नावावर करा. तुम्ही पाव गांजा काय हो म्हणतात. कैलास का राजा दम लगाने आजा. हो म्हणून जमते काय. संसार सुटत. आता आम्ही वारीत होतो विचार. माझ्यासोबत म्हातारी माणसं. आता 70 वर्ष संसार केला. महिनाभर वारीत आले विसरानं.
3 दिवस चालले की म्हातारीने फोन जेवली बघ नाही बरेच म्हातारे फोन नसला की मालवड येत बाबा फोन द्या मी देऊ पण मी रेकॉर्डिंग लावून देऊ नाही म्हातारी जेवढे बाबा बोलत ते सगळं रेकॉर्ड आणि दुसऱ्या दिवशी कीर्तनात सांगू आमच्या दिंडीतले म्हातारे करून बाबाला हिंदी शिकते मला एवढंच सांगायचं आहे संसार सुटत संसार सुटत नाही आणि संसार सोडा लागत नाही संसारी असावी असोनी नसावी मनरूपी बकरी देवाजवळ बांधा संसार रूपी रानात चरायले पाठवा आनंदात संसार करा मस्त कोण्याच गोष्टीची कमी नसली पाहिजे तुमच्या लेकराने दिवाळीले 10,000चे कपडे आणता एखाद्या अनाथ लेकराने 1000चे आणून पहा आनंद आहे संसारात भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत कर आनंदात जीवन जगा माझी आई रखुमाबाई आहे माझा बाप पंढरीचा विठोबा आहे झाला संसार वारकरी पंथात जेवढे साधू झाले माये जगन्नाथ अनाथाचा नाथ तुका म्हणे माये बापे अवघी देवाची सकळ तीर्थाची जे का माता तया शेवे शिकी शरीरे माय बापे केवळ काशी ते न जावे काय सांगू डोंगरांचा आम्ही विदर्भातले खायदेकर बाबाजी भागात बुलढाणा जिल्हा आमचा तोच जिल्हा माऊली बाबाचा आमचा आमच्या विदर्भात श्री संत गाडगे बाबा राष्ट्रसंत तुकडोजी बाबा हातात खंजीर घ्यायची हे जे वारकरी संतांनी हेच सांगितलं त्यांनी साध्या अरे कशाला रिकामा फिरता रे तुझ्या घरात नाही का कशाला रिकामा फिरता रे तुझ्या गावात नाही का Hallelujah.
संसार आनंदात करा, संसारात राहून भजन करा, वासुदेव वासुदेव म्हणा. आग्रह केला हरी हरी. तुम्ही एक एक शब्द 2-2 वेळा वापरता. आग्रह करणं असला तुमच्याकडे जेवणाने बसले काय म्हणता? घ्या. पाहिलं होतं कधी? घ्या 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 मावजी घ्या घ्या. एक शब्द हो आग्रह. आदर करणं असला तर एक शब्द 2 वेळा. तुमच्या घरी कोणी पाहुणे आहे काय म्हणता तुम्ही? मग आम्ही आलो तुम्ही नव्हते तिथं. ते काका दिसतील नाही तुमचे चुलतेच होते. वडील नाही चुलते होते. रस्त्यानं टोपलं घेऊन चालले होते. मी त्यांनी म्हटलं सचिन भाऊचं घर. मी काकाच आहे महाराज चला. लगेच नेलं. समजा मी आज काय म्हणते कोणी समजा तुमच्या घरी पाहुणे आले तुम्ही काय म्हणता? बसा. हो राम एक शब्द या या. आदर त्या बाबांना मी येता बरोबर बाबा चला चला चला. एक शब्द चला चला. पुढेच माझ्या गाडीच्या पुढे पडत नाही. आदरानं घरी गेलं. आदर आदराचं लय पुण्य आहे. तुमच्याकडे काही नशील होत कोणाचा अवमान कधी करू नका. चक्षुर्दद्यात मनोदद्यात वाचम दद्याचे सुनताम अनुव्रजेदुपासी तसं यज्ञ पंचदक्षिणा. शास्त्र म्हणते तुमच्या घरी कोणी आलं तुम्ही चांगल्या नजरीनं पाहिलं फक्त एक यज्ञ. वाणीनं गोड बोलले दुसरा यज्ञ. कोणी जायला लागलं आणि तुम्ही जर बाहेर गेले आवडी येत जा. पंचदक्षिण नावाचा यज्ञ करायचं पुण्य. आदर आदर हा एका शब्दाला होतो. कोणी घरी येऊ राम राम या या. काही काही लोक एका घरी मी बसलो नवीन बाबा गेलो घरी असं बसलो राम 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 10 मिनिटात लगेच राम राम 10 क्यूब राम राम. मग त्याची माय आली. म्हटलं माय तू अंजनी माता आहे म्हणजे काहून? म्हटलं तुझ्या पोटी हनुमान आहे. म्हणजे काय झालं बाबा? म्हटलं हा येते काहीच बोलत नाही बाबा. तू कोण्या गावचा? काहीच नाही फक्त राम राम. म्हणजे बाबा हा चांगला होता. म्हणजे मग हा सरपंचासाठी उभा राहिला. लोकांना पाळला तापसून एवढा आदर नसला तो जास्त होते जरा. स्वर चांगला पाहिजे. स्वर राम 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 राम. स्वरानं सगळंच बदलत. काय गाव आहे. काही बोललो का तुमच्या गावाविषयी पण तुम्हाला बरं वाटलं ना? काय गाव आहे. गाव आहे हे मी लय सांगू शकतो पण मला पटपट बोल. 10 वाजले का 10 एक घंटा राहिला पटपट. आता लक्ष देऊन ऐका मग. आदर करणं असला ते एक शब्द 2 वेळा. आग्रह करणं असला एक शब्द 2 वेळा. सगळ्यांनी वापरला हरी हरी वासुदेव वासुदेव. एक कारण आहे घाई असली की एक शब्द 2 वेळा. पती पत्नी गावात चालली. बुवा गेले बस स्टँडवर. बाई घरी गाडी आली. कसा बोलवीन माणूस बाई? तुम्ही संन्याशी आहे का सगळी? खरं बोला ना. बाई एका आवाजात येते येते तुम्हीच नाही. राग नाही येणार ते एक सांगतो. आमची गुरुजी म्हणत एकदा म्हैस लवकर ये. खोट माझ म्हशी आपण शेतकरी माणसं बाबा. मी कोरोनात स्वतः म्हशी चारायला जाऊ. कधी म्हशीने 4 आवाज नाही केले भाऊ. कधीच. मी पुढे म्हशी मागे. मी म्हशीच्या मागे मी पुढे म्हशी मागे. एखादी महिला इकडे तिकडे गेली ना कधीच काही नाही. ऐका ना 7 म्हशी असं करतात. 7 म्हशी हो एक आवाज सगळ्या जमा केले. 7 फक्त एकच म्हैस येत नव्हती. लक्ष देऊन ऐका पटपट बोलतात.
बुवा फाट्या बाई घरी गाडी आली आणि घाई घाई बोलावं नाही. आणि बाई आहे झामली. तुम्हाला झामली समजते? समजते ना? नाही समजत. इकडे दुसरा शब्द आहे काय, गैरभाई आहे ना. तुमच्या भागात पहिले नाही कीर्तन आली बस नाही येत जाव. पायाचे 4 प्रकार आहेत. पहिली शंकिनी, दुसरी डंकिनी, तिसरी हस्तिनी, चौथी पदिनी. 4 प्रकारच्या बाया आहेत. तुमचे 4 झाले की आमचे 8 12 वाजे लोक कीर्तन आहे. शंकिनी शंकाखोर कपटी मनाचे, त्यांच्या मनात संशय. कोणती बाई असो, कोणती देवाचे बायकाईनं संशय घेतले. पांडुरंगावर रुक्माबाई घुसून कोपऱ्यात जाऊन बसली. जेजुरीच्या खंडोबावर म्हाळसाबाईनं संशय घेतले. भगवान भोले बाबावर सती मातेनं कथाला मोठी आहे मला सांगणं होणार नाही आज. 10 वाजले संशय घेतला सती मातेनं महादेवावर, म्हणून सतीची पार्वती झाली. कोणती बाई असो याच्या मनात संशय जास्त येतो. कीर्तनाला गेलो आम्ही गुरु बनलो. आम्ही एकामेकाची इज्जत वाढवतो. तुम्ही जरी यायला म्हटलं शिवाबाबा हिंदे आमचे गुरुबंधू आहेत, चांगले महाराज आहेत. मला तुम्ही याच्याविषयी विचारलं मग मी बी मस्त सांगतो. आमच्या खोलीत काही असो. मग असंच कीर्तनाला गेलो. म्हणत महाराज वजनात बसा, बाबा वाटले पाहिजे. ज्याच्या घरी बसलो त्याच्या बायकोनं टिकली लावली होती भिंती. टिकली लागली मा पाठी. मा सोबत मा घरी आली आहे ते टिकली. मी कपडे दिले धुवायले, टिकली दिसली आमच्या पागल. ते कपडे धुता धुतच करे कीर्तनाला गेले. अशा पाहिजे. दुसरा प्रकार आहे डंकी. डंक मारणारी, टोचून बोलणारी. दृष्टांत देत नाही ज्ञाना. टोचून बोलणारी डंकी. तिसरी हस्तिनी. हस्तिनी म्हणजे झामली. झामली म्हणजे थंडी. थंडी म्हणजे बोलाले बोलकी, कामाले हलकी. काही की बाया बोललेल्या आवडत नाही. खिचडी येत नाही. खिचडी म्हणजे खाली जळगाव, मधात चिखलगाव, वर तांदळ आहे. हिला म्हणतात झामली. आणि चौथ्या प्रकाराची आहे पद्मिनी. पद्मिनी म्हणजे सगळ्या कामात हुशार, म्हणजे तुमच्या गावच्या बाया. हे असे प्रकार जर तुम्ही घरी सांगले ना तर मार खाता. खोटं नाही सांगत. आम्हाला जमते भाऊ. हो आम्हाला जर कोणाला समजा गदा म्हणणं असला ना भाऊ, आम्ही कधीच म्हणत. आम्ही म्हणतो दादा तू हनुमंताच्या हातचा. पट बोल तुम्ही जरा लक्ष दिला. बुवा फाट्यावर बाई घरी गाडी आली. त्या माणसाने त्या बाईने घाई घाई बोलवलं नाही. एका शब्दाने बाई येत नाही. चल ना चल. एक शब्द बरोबर आहे. वासुदेव वासुदेव. आपल्याला घाई केली. परमार्थ करा. घडी घडी काळ संत समागमी धरावी आवडी करावी तातडी. तातड करा तातड. का घडी घडी का परमार्थाची घाई करा त्या नामाच्या दृष्टीने. तुकोबारांना देवा मी नामाची नोकरी करतो. देव म्हणतात तसं नसतं. मग मी मुलाखत घेतो. नोकरीच्या आधी कधी तुकोबारांना देवा चतुरा तू गुण लावण्याची कुकुड सकळा म्हणी धन्य तुची. हे देवा आमच्यासाठी नाव ऐकून दे. देव म्हणतात नाही. मी काही प्रश्न विचारतो. तुकोबारांना देवा तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे आमचा अधिकार आहे त्यांना. कष्टले संसार शिले जे देव येती गाढाने तयावो ते नावे देणे तो संकेत व्हा. ब्रह्माच्या बोलात जावा पर्यंत तत्व तो भेटावा. ऐसा मंत्र देखील कवने वेदे बापे. म्हणून त्रयक्षर हे नाम नो हे जाण केवळ ब्रह्म. या साऊंडवाल्या भाऊसाठी टाळी वाजवा. जसा जसा मी थकून राहिलो तो तसा तसा बैकून राहिला. हा म्हणजे थकूच नको चालूच नाही. ऐका या संसारातल्या जीवाला कष्ट झाले
त्या देवाला नाव ठेव. आपला अधिकार तुकोबाराला येऊ दे. प्रश्न विचारतो. तुकोबारा भांडले त्या देवाशी. विठोबा विचार तुझ्या मनात येतील तेवढे प्रश्न. देवानं प्रश्न विचारला. तुमची जिव्हा कर्म व्यभिचार रहित आहे काय? महाराजांनी उत्तर दिलं पहिल्या चरणात. तुझं बिना तुझं विना देवा कोणा म्हणे माझी जिव्हा. देवा विठोबा माझी जीव कर्म व्यभिचार रहित आहे. तुझं विना देवा कोणा म्हणे माझी जिव्हा. विठोबा माझी जीव तुला सोडून दुसऱ्याचं नाव नाही घेणार. एक गाव आम्ही अनेकाचे काम नाही आता एक. मग अशी मी स्वर बदलून बोललो. अर्थ बदलला ना तसा आतापासून बदलतो स्वर. तुझं विना देवा कोणा म्हणे माझी जीवा. अर्थ काढला. देवा नाव घेणार नाही. आता हे शब्द पहा. तुझं विना माझी जीवा देवा कोणा म्हणे. देवा माझी जीवा तुला सोडून दुसऱ्याने काही मागणार नाही. पतिव्रते जैसा आम्हा नारायण तुझे दास्य करू आणि का मागू. निघ झाले जिने माझे. ज्याच्या नावाचं कुंकू लावलं त्याला मागायचा अधिकार. तुकोबारांचा मागणार नाही. दोन अर्थ झाले. तिसरा अर्थ तुझं विना माझी जीवा कोणा देवा म्हणे. हे देवा माझी जीवा तुझं विना कोणा देवा म्हणे. तुला सोडून माझी जीव दुसऱ्या कोणाला देव ना म्हणे. पुरावी ज्ञानोबाराय म्हणतात विठ्ठले विन देव म्हणती ते हे संसारा पुढती पावती. विठ्ठले विन नाही प्रीती नाही तृप्ती. विठ्ठले विन तुकोबाराय सांगतात तुका म्हणे जन्म आल्याचे विठ्ठलाची सकार लावणार. एकच पाहिल्यानं जीवनाचं सार्थक आहे. शेंदरी हेंदरी दैवते कोणते पूजे होते खेटे. आपुल्या पोटाशी रडते मागती शिते अवदान. दैवते म्हणण्यामध्ये देव पण खोडलं. देव आणि दैवती यात फरक आहे. नावापुरतं घेतो नावासहित देतो त्याला देव म्हणतात. मुठभर कोयऱ्याच्या बदल्यात सोन्याचं गाव दिलं देव आहे. जसं घेतो तसं देतो दैव आहे. देवा पुत्र होऊ दे. बोकळ कापी कोंबळ कापी. अशा लटक्या लोकांच्या नादी लागू नये. दगडाच्या देवा पुढे बकऱ्याचा जीव. निर्दयी लोकांना येत नाही क्यू. घाडगे बाबा तुकडे बाबा सांग. या निर्दयी लोकांना येत नाही क्यू. निर्दयी लोकांना येत नाही क्यू. आपण हिंदू आहोत. ही म्हणजे हिंसा. दू म्हणजे दूर.
हिंसेपासून दूर राहतो त्याला हिंदू म्हणतात. आमचे तुकडोजी बाबा कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो, कशाला पंढरी जातो, कशाला काशी जातो रे बाबा, 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 कशाला पंढरी जातो, बकरं कोंबडं खातो 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 रे बाबा, कशाला पंढरी जातो, कशाला काशी जातो 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 रे बाबा, कशाला पंढरी जातो. कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो, बकरं कोंबडं खातो रे बाबा, कशाला पंढरी जातो. काय भाषा होती हो, हा हिंसा करू नका. देवामध्ये पुत्र होते बोकड्या कापी, दुसऱ्याचं लेकरू कापीन, तुम्हाला लेकरू होती 900 पुत्रे होती तरी का करणे लागे पती. 9 लेकर झाले असते मग लग्न कशाने केले असते. खरं बोललं की लोकांनी लागते. 900 करू नये बाई. कोणाच्या अंगात देवाला की चालल्या पाय एवढा रिकाम आहे का. जे बैदात नाही घासत तिच्या अंगात देव, जे नवऱ्याने मारते तिच्या अंगात देव. निंदा येत नाही असंही मी म्हणते. आमची गुरुजी कधी कधी सांगत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगात आई भवानी संसद तलवार होती. ते तलवार आई भवानी हातात घेतली की कचाकच मानेच उडवायची. आता तुम्ही पहा एका वयाच्या अंगात देवाला ते निंबू कापायचे, निंबू ते देवीकडे चक्कू लावते. निंबू कापेल देवाच्याला कापल्या जायला चक्कू. मी आता हे सांगणं सोडूनच गेलो. मी लोकांनी सांगून आमच्या घरी अंधार झाला. माझी बायकोच जात आहे देवाईने. गल्लीतले माझे दोस्त मित्र मला टोचून बोल मला उशीर आहे तू तर लय सांगतो लोकांनी तुझी बायकोच तर जाते. कोणी असो भाऊ, तुम्ही म्हणा मी म्हणा, आमचं सगळा महाराष्ट्र हिंदू आम्ही. आम्हाला घरी ठसत नाही गाडी, कारण आमचा संसार बाईच्याच भरोशावर आहे. आई आणि महिना फिरतो. हा पोरीले लग्नीचा आजार होता. नाही मैमान दुखते. होमिओपॅथिक डॉक्टर इकडे गेलो. त्या साबुदाण्याच्या गोळ्या दिल्या त्या महापोरी. माई मान दुखी. मग मी नाही दाखवलं डॉक्टरने. म्हटलं साहेब माई मान दुखते. त्यानं मला साबुदाण्याच्या गोळ्या दिल्या. मा बायकोनं मा पोरीच्या लघवीच्या गोळ्या 2.5 महिने मला दिल्या. आणि मान दुखायचं तिची लघवी कधी थांबी तर मान. पण काही नाही बोलायला. चालते चालू द्या. असं आहे भाऊ, तुमचं तसंच आहे. तुमचं काही फार म्हटलं नांदी राजाला पुरत नाही. पण मग जसं एक दिवस राग आला गेलो डायरेक्ट देवाजवळच गेलो. एका बाईच्या अंगात गेलो. मी उभा राहिलो. देवी मध्ये म्हणे बोल म्हणता. मी म्हटलं अंबाबाई मी कानात बोलतो. ती देवी मराठीवरची हिंदीवर आली. हे नाही जमता. पण मला हिंदी येत नाही आई. माझे शिक्षण नाही भाऊ. मी नर्मदा मातेच्या प्रदक्षिणेत गेलो. मग मी भिक्षा मागून खाऊ. मग एक दिवस रोडगी केले बट्टे. मग त्याने ओवा टाकतात. ओवा. ओव्याचं नाव हिंदीत दुसरं. मी दुकानदाराला म्हणून हमको ओवा दो. दुकानदार म्हणून ओवा क्या होता है. मी त्याला सांगू ओवा जिरे का छोटा भाई होता.
पाहून नाही जमता. शेवटी त्या देवीचा नवरा त्या बाईचा तिथं राळ जायला बसत होता. माझं असतं कधी म्हणजे बिळेले पैसे मागितले. देवीचा नवरा बिळेले पैसे मागले कधी म्हणजे. त्याचा माझ असताना मी त्याला म्हटलं का रे त्या बाईकडे सांगणं माझ्या. मग त्यानं लगेच बिळी भेटवली. आई म्हणा लागते. त्या बायकोशी गेलं. आई म्हणे बोल बालका. बालका बोल. मग तो काय म्हणे आई हे लेकरू अज्ञानी आहे. म्हणजे अज्ञानी म्हणे तो भिड्यावर. आई हे लेकरू अज्ञानी आहे ऐका त्याच. मग ती देवी म्हणे बोल लेकरा. आता मोकळं गाव आहे म्हणून सांगते. मी त्या देवीच्या कानात बोललो. खरं खरं बोल म्हटलं अंबाबाई पहिलेच लग्न होत नाही. खरं वाईट काळ आला बरं. आमच्या भागात एका एका 40-40 पोरं बिन लग्नाचे आहेत. मागा एका पोरानं 31 वर्षाचा पोरगा 39ची बायको केली. 39 वर्षाची. आणि तिच्या सगळं त्याने 2 लेकरं फुकट भेटली. 2 तिच्या सोबत आले. मी त्या देवीशी बोललो असं म्हटलं अंबाबाई काळ वाईट आहे माय. कसं तरी माझं झालं तर टिकू दे. देवी आणि तुला जर हे पुजारी भक्ती म्हणून आवडली असेल तर हे तुला घे आणि मला दुसरी आणून दे. त्यापासून त्या देवीची मावर कृपा झाली. खोटं नाही बोलावं. घरची दिसली की ते देवी का इसको भगा. आमचे साधू याच्या विरोधात शिळ्या तांब्याचे बावले केले. पाठ मांडून वरी बळी साविले. अक्षदा शृंगारिले मना आले ते नाव. या जनाशी लागलं वेळ. हरीशे कोई नाही बडा दिवाने तू गफलत में पडा. हरीशे कोई नाही बडा दिवाने तू गफलत में पडा. दुसऱ्याचं नाव घेणार नाही. दुसऱ्याला देव म्हणणार नाही. दुसऱ्या कोणाला काही मागणार नाही. एक धरीला चित्त आम्ही रखुमाईचा पती. देवा नाव प्रश्न विचारणारा देव आहे. उत्तर देणारे तू खूप आहे. आमच्या इतर कीर्तन होतं मुंबई भागात. तिकडे नवरदेवाले हळद लावतात ना. तुमच्याकडे हळदच लावतात. मला वाटतं बुक्का लावतात. हळदच लावतात ना. कोणती हळद लावतात ते उगवून आंबी हळद. आंबी हळद नाही लावत नाही. आंबी हळद कधी लावतात? लग्न झाल्यावर.
हुशार लोक आहे. नवरदेवाला हळद लावणं आमचं कीर्तन ठेवलं. तो कीर्तनात आला म्हणे बाबा थांबा. थांबलो बा. कीर्तन कशाचं आहे म्हटलं हळदीचं. मग सांगा म्हणे हळद का लावता. म्हटलं माहित नाही. कीर्तन नका करू. हो कीर्तन होणार नाही पाकिट देणार नाही मग काय नेऊ गोटे म्हणे. मग म्हटलं दुसरं उत्तर सांगतो. हळद लावल्यानं नवरदेव सुंदर दिसते. बरोबर आहे ना आई. हळद लावली की नवरदेव होत म्हणतात काही सुंदर नाही दिसत. खोट्या बोलतात. गोरा कोणता नवरदेव असला तो सुंदर दिसतो. कोणता गोरा. काळ्याने हळद लावा जांभळा दिसतो. काय मी हो म्हणून तुमच्या आपलं खरं बोलतात. तो महाराज हे बरोबर नाही. दुसरं म्हटलं. तिसरं म्हटलं नास्तिक लोक देवी पुढे बोकडी कापतात. म्हटलं ते असं आणता बरोबर कापत नाही. ते घरी आणतात त्या बोकडाले. देवदास महाराज त्या बोकडाने घरी आणून त्याची आंघोळ घालतात आणि हळदीचे 5 छापे लावतात. 5 छापे बोकडाने मारतात आणि त्याने कुंकाचा टिळा लावतात. गावातून बोकड्या फिरवतात. ते वीजवर कापतात. तो म्हणे आपलं कसं. म्हटलं बाबू माणसाचं बोकडाचं सारखं नाही. त्याने सांगितलं नाही. खोटं नाही सांगत. तरुण मंडळ तुम्ही विचार करा तुमचं काय होणार आहे. असंच होते. ह्या बाया आपल्याला गल्लीत आणतात. आपली आंघोळ घालतात. हळदीचे 5 छापे कुंकाचे टिळे लावतात आणि डीजे लावून बोकळ गावात फिरवतात. आणि फिरवणं झाला रे. दुसऱ्या दिवशी तो बोकळ देवी जवळ नेतात. त्या देवीला म्हणतात अंबाबाई आजपासून हा बोकळ तुझ्या आज्ञेच्या बाहेर. तू जेवढी चाबी फिरवशील हा बोकळ तेवढाच मध्ये एकदा सांगायला 10:30 हो. हा ऐका आम्हाला सगळं जमते. पण म्हणजे एक जण म्हणे महाराज 15 मिनिटात काला करा. किती 15. मी म्हटलं गाई गेल्या पाण्यावर घे काला काय लागते हो. ऐका तुकोबारांना देवा नाव घेणार नाही. देव म्हणणार नाही मागणार नाही. तुला सोडून दुसऱ्या चिंता ठेवणार नाही. तुकोबारा देव म्हणतात. देव म्हणतात मी तुमच्यावर विश्वास करा ठेवू. तुकोबारांचा तुझा विश्वास नाही. पांडुरंगा नाही. वचन देतो तरी हो. तरी हो.
5-7 मिनिटात याचा अर्थ सांगतो. हा, जास्त लांबत नाही, मी लांबत नसतो. ऊस गोड झाला म्हणून काय मुळासहित खावा, प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस राहावा. पटकन पटकन बोलतो. आता तुकोबारांना देवा दुसऱ्याचं नाव घेतलं, दुसऱ्याला देव म्हटलं, दुसऱ्या कोणाला काही जर मागलं तर या जीवीचे 100 तुकडे होऊन गळून पडले. या चरणात अर्थ थोडक्यात सांगला. एखाद्या मनातील महाराज, एकाच नाव घ्या, त्यालाच देव म्हणा, त्यालाच मागा, त्याला चित्तात ठेवा, मग बाकीचे देव सोडाव काय. 2 मिनिटात दृष्टांत सांगतो. कीर्तन संपलं, 2 चरण पुढच्या वर्षी. आता आपण शेतकरी लोक आहे, मी नेहमी सांगत होतो 4 एकर वखरल्यापेक्षा 2 एकर वखरा. काय किती वखर? 8 एकर आला बाबूराव. माझी हरळ तशी 2 एकर वखरू. पुढे जायचं नाही. 11 वाजले, टाईम ठरला. ऐका, पटकन सांग. पतिव्रता बाई, तिचे पती पोलीस मध्ये ड्युटीवर जायला निघाले. ते बाई दारात आहे, बघ कोणी बोलू नका. दारात आली, तिने केला टाटा. ऐका, लक्ष देऊ. तिने केला. शेजारची बाई म्हणे, पा कशी बाई आहे, पोलीसने टाटा करते. पोलीस ड्युटीवरून घरी आला. कीर्तनाची आवड, धोतर शर्ट टोपी, खांद्यावर शेला, कीर्तनाने गेला. त्या बाईने केला. शेजारची बाई म्हणे, पा कशी बाई आहे, सकाळी पोलीसने टाटा, संध्याकाळी महाराज कीर्तनाहून घरी गेला. झोप्याचा ड्रेस घातला, बरमोडा. सकाळी उठल्यावर तो फिरायला गेला. त्या बाईने केला टाटा. शेजारची बाई म्हणे, पा कशी बाई आहे, पोलीसली टाटा, महाराजली टाटा, बरमोड्याली टाटा. दृष्टांत संपला. आता अभंगा इकडे या. त्या बाईने जो टाटा केला, पोलीसच्या ड्रेसला केला की पतीला? गेले कोमात. त्या बाईने टाटा पोलीसच्या ड्रेसला केला की तिच्या पतीला केला? हा. धोत्राला केला की पतीला? बरमोड्याला केला की पतीला? कपडे कितीही रंगाचे घातले, तिचा कोण आहे? पती आहे. तसं प्रत्येक हिंदूने ध्यानात ठेवा, आपला पती, आपला ईश्वर, आपला मालक एक आहे, त्याचं नाव आहे विठोबा. फक्त त्या नवऱ्यानं कपडे घातले वेगळे. तो तुळजापुरात आहे, तो माहूरगडात आहे, तो कोल्हापुरात आहे. विठाई किठाई माझी कृष्णाई, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची, कुंडली कोटीवटा शोभे वाळवंटी, एका जनार्दनी अंबा उभी अंबा. विठोबाच आहे. शिर्डीचे साईनाथ विठोबाच आहे. अक्कलकोटचे स्वामी समर्थ विठोबाच आहे. आदमापुराचे बाळूमामा विठोबाच आहे. आमच्या सद्गुरू गजानन महाराज आमच्या शेगावचे विठोबाच आहे. कपडे घाल, तुम्हाला वाटेल त्या देवाने शरण आहे. जेजुरीचे खंडोबा विठोबाच आहे. राणी रखुमाबाई बानुमारसाच आहे. पंढरीचा राजाच आहे. वाटीन त्या देवाचं भजन करा, पण ध्यानात एवढं ठेवा. तुम्हाला वाटत अशी अंबाबाईवर प्रेम आहे, कपाळाला कुंकू लावा. खंडेरायावर प्रेम आहे, भंडार लावा. गणपती बाप्पावर प्रेम आहे, गुलाल लावा, भस्म लावा, काहीतरी लावा. हिंदू आहे याची जाण ठेवा. कपाळ पांढरं मुसलमानासारखं ठेवू नका. कपाळाला गंध लावल्याशिवाय राहू नका. मुसलमानाचं लेकरू 3-3 वेळा नमाज पळायला जाते. माझी सगळी तरुण मंडळीला विनंती आहे, सप्ताह केला म्हणून झालं नाही, रोज हनुमंतरायाचं दर्शन घेतल्याशिवाय राहिलं नाही पाहिजे. मंदिरात यायचं, दर शनिवारी महाआरती चालू ठेवा. माझी एक विनंती आहे सचिन, आमच्या भागात आहे, श्री गुरु पाचपोर बाबांनी आमच्या परिसरामध्ये दर शनिवारी तरुण मंडळ गोळा व्हाव, गाव गोळा व्हाव म्हणून गावात घरं जेवढे असतील तेवढ्या घराकडे प्रसादाची वाटप द्या. म्हणजे आता येणारा शनिवार आहे, एका गावातल्या एका व्यक्तीनं त्या दिवसचा प्रसाद म्हणजे काही पेढा काही फळं आणायचे, महाआरती त्याच्या हातून करायची. भगवान श्रीरामचंद्राची हनुमंतरायाची आरती करायची. सगळ्या आरतीचे बोर्ड लावायचे. तरुण मंडळी शनिवारी टाइम ठरवायचा. दुकान लाखो रुपयाचे मेडिकल दुकान असतात, मुस्लिम लोक बंद करतात आणि नमाज पडायला जातात, हे ध्यानात ठेवून जा. आपल्या हनुमंतरायाच्या आरतीसाठी आपण काही कुठेही असलो तरी आज शनिवार आहे, आज संध्याकाळी 7 वाजता आमची आरती आहे, महाआरती, इथे यायचं सगळ्या तरुण मंडळीनं. आणि असा एक दिवस एका परिवारानं वाटून घ्या. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत महाआरती झाली पाहिजे असा नियम करा.
तुम्हाला वाटेल त्या देवावर विश्वास ठेवा. आपले देव सगळेच आहे. दगडाला शेंदूर लाल दिसला की माणूस झुकते. भगवा रंग दिसला की मग तसा खरा आहे. आपलं प्रेम आहे. वाटेल तो देव माना द्या. आपल्यात भेदच नाही. विठ्ठल जडीस्थळी भरला रिता ठाव नाही. सर्वम खलविदम ब्रह्म. तुम्हाला वाटेल त्या देवाला. आम्ही लहानपणापासून भजन केली. श्रावण महिना लागला की आमच्याकडे ठाव्याचे भजन करतात. महादेवाच्या पाऱ्या. तुमच्याकडे नाही पाऱ्या. महादेव पारावती पार झाले ते मंदिरा गेले भयावर नादावर नादाच्या नाही गावेनाचं पायलं त्या खालाचे वारुळ मन देवाचं मलव नादाच्या नाही. नागपंचमीला म्हणतात आमच्याकडे कावड यात्रा. तुमच्याकडे असते का कावड? पाणी आणत नाही महादेवाले गावात. गंग घेऊन आमच्याकडे पाणी. जे नदी जवळ असेल तिथून कावड भरून गावचे हनुमंतरायले भगवान महादेवावर पाणी आणतात. मग त्याचे वेगळे भजन. महादेवाच्या वाटेनं अरे ऋतती पायाला कंकर श्रावण महिन्यात ढवळ्या नंदीवर शंकर हो नंदीवर शंकर. नमो पार्वती पते हर महादेवाची. कोणी देवाची भजन सांगा मला. येतात. भगवान दत्तात्रयाचा एक तारा. पहिले असेल बाबा एक तारा. दत्ता तुला कोणी दिले वरदान. दत्ता तुला कोणी दिले वरदान. दत्ताच्या भवती गाईचा मेळा. गाईचा मेळा देवा गाईचा मेळा. गाई राखे भगवान. दत्ता तुला कोणी दिले वरदान. दत्ता तुला कोणी दिले वरदान. हे दत्तात्रय खंडेराय. मला रिवाज बसली गोड्यावरी अनाया बनवाला चंदन तुझे गणपतीला झाला लागली. खंडेराय अंबाबाई. अंबाला माझ्या मरवट मरवानावरी झाली राती. कुंकवाची वाटी बोलावत ताच्या हाती. सावळी अंबाबाई बाबाई पुण्या राजाची पावली अंबाबाई. अंबाबाई अहो वाटील ते भजन. माय सोबती असे भयानक होते भजनातले. त्यांची जर ताकद कमी पडली ते उचलली. काय भजनाला आनंद आहे. भजन खरंच करा. श्रद्धा ठेवा. 2 चरण राहिले. 2 चरण राहिले. 2 झाले. आम्ही विदर्भातले लोक आहोत. हो माय आम्ही विदर्भातले आहोत. आमचे शब्द खरे होतात. खोटं नाही बोलणार. मी तुम्हाला वचन देतो. मी पुन्हा येईल. मी पुन्हा येईल. मग शब्द खरे होतात. असो हे सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो. सर्व मला नाही पिंगळा तर त्या इथंच आहे. मी दुसरं काही म्हणतो ना. पहिले म्हणत जाऊ. पण हाय काही कुणाच्या अंगात हाय काही कुणाच्या अंगात माझ्या
ज्ञानेश्वर